पण ऐका, संत आणि माय आणि बापाची सुद्धा एक उपमा एका असणाऱ्या व्यक्तीला आणि महापुरुषाला द्यावीशी वाटते. त्यांचं नाव छत्रपती शिवाजीराजे. हे लक्षात ठेवा बरं का दादा. आईसारखं प्रेम रयतीवर केलं ऐका, आणि बापासारखा धाक दुश्मनावर ठेवला. हे लक्षात ठेवा बरं का. म्हणून म्हणावं लागतं दादा, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, आज्ञा होती माझी जाबूची, शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवल जगद्गुरु तुकोबाची. ऐका, तोरण बदिले स्वराजाचे, त्या तोरणा गडाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप शिवबा जन्मला, माझ्या जाऊची पुण्याई कशी आली पळाला, माझ्या जाऊची पुण्याई कशी आली पळाला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. काळ होता दुष्काळाचा, संबंध महाराष्ट्रावर दुष्काळ पडलेला होता. 1630 चा असणारा काळ. 18 पगड जातीला कोणी वाली उरला नव्हता. विजयनगरचं साम्राज्य संपुष्टात आलं. थोडा आवाज द्या. देवगिरी या संबंध भारत देशाची राजधानी आहे. ती पूर्वीची. विजयनगरचं साम्राज्य संपून गेलं, नष्ट झालं. तोपर्यंत दादा त्याच्यानंतर 350 ते 400 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीवर स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. काल 19 फेब्रुवारी माझ्या राजांची जयंती. ऐका, जननी जनेसो भक्त जने दाता या शूर नाही तो जननी वांज भली क्या कोवेगानो. आईनं जन्म द्यावा भक्ताला, आईनं जन्म द्यावा दात्याला, आणि आईनं जन्म द्यावा शूराला. सिंदखेड प्रांतातली सुकन्या लखोजी दादवांची कन्या दादा राजमाता जिजाऊ मासाहेब या संबंध महाराष्ट्राची आन बाण आणि शान शिवनेरी किल्ल्यावरून संबंध असणाऱ्या महाराष्ट्राकडे बघत होते. या महाराष्ट्राच्या मातीला वाली कोणी उरला नव्हता. अरे ज्याच्याकडे दाद मागायला जावे दादा त्यानेच गुन्हा करावा आणि अन्याय करावा. कुंपणानी शेत खावी आणि दादा हिंदू बाटल्या जावे, माता भगिनींच्या अब्रू लुटल्या जावे. दादा हिंदूंचं धर्म परिवर्तन व्हावं आणि हिंदू ही मुस्लिम बनावे. या अवस्था बघवल्या जात नव्हते जिजाऊ महासाहेबांना. लखोजी जाधवांना देवगिरीच्या किल्ल्यामध्ये गनिमी काव्याने मारण्यात आलं. आदिलशाहीची चाकरी पत्करणारे शहाजीराजे हजारो कोस दूर होते आणि इकडे प्रतिपदीच्या चंद्राप्रमाणे तो गर्भ वाढत होता. ऐका, गर्भसंस्कार कसे असावे तर राजमाता जिजाऊ मासाहेबांनी ज्या वेळेला त्या गर्भावर संस्कार केले तसे असावे. पहिला संस्कार हिंदू धर्मातला आणि शिवाई देवीच्या पुढे जिजाऊ मासाहेबांनी त्यावेळेला जावं. लक्ष्मीबाई आहेत विश्वासराव देशमुखांची असणारी धर्मपत्नी, त्या शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार. आणि सासूबाई शहाजी राजांची आई दादा त्यांचं नाव उमाबाई. उमाबाईने जिजाऊ महासाहेबांच्या हाताला धरावं आणि शिवनेरी किल्ल्याकडे असणाऱ्या त्या शिवाई देवीकडे न्यावं आणि हात जोडावे. कोणी जिजाऊ महासाहेबांनी नाही पुढे गाराणं मांडावं. दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया हरी दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया आदि माया भगवत दादा प्रत्येक वेळेला जिजाऊ महासाहेबांनी जावं आणि विनंती करावी. आदि माया भगवतीने कौल द्यावा. ऐकायला जा. ती विशालाक्षी जगदंबा माता दुर्गती नाशिनी म्हणून तिला दुर्गा भवानी म्हणतात. दादा कोणी तिला असणार त्या ठिकाणी सप्तशृंगी म्हणतात.
कोणी तिला माहुरची रेणुका म्हणतात, अरे कोणी तिला दादा तुळजापूरची तुळजा भवानी म्हणतात, अरे कोणी तिला कोल्हापूरची लक्ष्मी म्हणतात. अशी आदिमाया भगवती दादा प्रसन्न झाली. डोक्यावरचं फूल जिजाऊ मासाहेबांच्या हातामध्ये पडलं आणि दादा ते फूलच आपल्या गर्भाला त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांनी बांधलं. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे तो गर्भ वाढत होता. दादा दिवस उजाळला 19 फेब्रुवारी 1630 सायंकाळची वेळ. पश्चिम दिशेला दादा त्या दुष्काळामध्ये सुद्धा काही ढग जमी झाली होती आणि जमा झालेली ढग या महाराष्ट्राच्या मातीवर पावसाचा वर्षाव करीत होते. थंडगार वारा येत होता दादा आणि त्या असणाऱ्या पवित्र पावन सुदिनी दादा शिव शंभोत अवतार कीर्तिवंत नीतिवंत दादा जाणता राजा सबंध 18 पगड जातीला या भगव्या ध्वजाच्या खाली ज्यांनी आणलं तो छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला. दादा ऐका, कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले तर गोकुळवासियांना असताना आनंद झाला. प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जन्माला आले तर रावणाच्या बंदीखान्यातल्या 33 कोटी देवदेवतेला आनंद झाला. माझा छत्रपती शिवाजी राजा शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला, अरे आनंद सगळ्या रयतेला झाला. दादा लक्षात ठेवा, म्हणून म्हणावं लागतं झाला रयतेचा राजा शिव छत्रपती माझा, 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 केला राज्याभिषेक झाला जगत गाजावाजा, झाला जगत राजावा, केला राज्याभिषेक झाला जगत गाजावाजा, केला राज्याभिषेक झाला जगत राजावा, तो बघून बुजरा हो मी माझ्या राजाला, बघून बुजरा हो मी माझ्या राजाला. बाबा दा 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 हाय बाबा दा बाबा शिव जन्मला, बाबा दा बाबा वाका शिव जन्मला, बाबा दा बाबा वाका शिव जन्मला, बाबाचा बाबा वाघ शुभ जन्मला, ओ बाबाचा बाबा शुभ जन्मला. वा 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 एकदा टाळी वाजवत. छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की संत गजानन महाराज महाराज की क्या जय. बात आहे, क्या बात आहे. अशी सवंगडी पाहिजे हो सगळे. लक्षात ठेवा दादा, जिथे कमी तिथं आम्ही. दादा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. दादा संस्कार होते त्या गर्भावर राजमाता जिजाऊ मासाहेबांनी रामायण महाभारत ऐकावं. अरे कधीतरी वेळे प्रसंगी तीच राजमाता जिजाऊ मासाहेब कधीतरी अहिल्याबाई होळकर बनल्या, कधीतरी त्या राजमाता जिजाऊ मासाहेब सावित्रीबाई फुले बनल्या, अरे कधीतरी राजमाता जिजाऊ मासाहेब दादा रमाबाई आंबेडकर बनल्या, अरे कधीतरी राजमाता जिजाऊ मासाहेब झाशीची राणी बनल्या. दादा वेळे प्रसंगी बघा शक्ती दादा ही माता भगिनी शक्ती एक प्रकारची. वेळे प्रसंगी तुम्ही सुद्धा झाशीची राणी बनला पाहिजे, वेळे प्रसंगी तुम्ही सुद्धा सावित्रीबाई फुले बनला पाहिजेत, अरे वेळे प्रसंगी दादा तुम्ही सुद्धा झाशीची राणी बनलाच पाहिजेत, राजमाता जिजाऊ मासाहेब बनलाच पाहिजेत. एवढं लक्षात ठेवा दादा, ही काळाची गरज आहे. आपल्या लेकराला काय द्यायचं दादा, अरे 1.5 वर्षाच्या 2-1 वर्षाच्या लेकराला पायी चालायला शिकविते आई, हाताला धरते दादा, पण जीवनाच्या रंगमंचावर दादा लेकराने सुद्धा कसं चालावं कसं वागावं याचे सुद्धा संस्कार आईनेच द्यायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. संस्कार अतिशय महत्वाचे, नुसतं शिक्षण महत्वाचं नाही दादा, संस्कारही त्याला जोड पाहिजे. त्या संस्काराची ज्या रथाची दादा आपल्या लेकराच्या जीवनाच्या रथाची जर 2 चाकं महत्वाची आहेत, ती चाकं कोणती, एक शिक्षणाचं चाक आहे आणि एक संस्काराचं चाक आहे. अरे शिक्षण असून उपयोग नाही, त्याला संस्काराची जोड लागते आणि ज्या असणाऱ्या लेकरावर संस्कार झाले ते लेकरू कधीच वायाला जात नाही. हे लक्षात ठेवा दादा, कधीच वायाला जात नाही दादा. हिंदू धर्माविषयी दादा, भागवत संप्रदायाविषयी दादा, आर्य सनातन हिंदू धर्माविषयी, भागवत संप्रदायाविषयी लक्षात ठेवा दादा, वारकरी संप्रदायाविषयी दादा त्याला प्रेमच राहील. एवढं लक्षात ठेवा. नित्यनेमाने मंदिरात जाईल, दर्शन घेईल, नित्यनेमाने दादा माझ्या छत्रपती शिवाजी राजेंची जयंती असणारी साजरी करील, नित्यनेमाने दादा गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करेल दादा. कशामुळे, त्या संस्कारामुळे दादा. लक्षात ठेवा. म्हणून हे बघा, एक लक्षात ठेवा दादा, लक्षात ठेवा दादा, याचं कारण एक आहे, येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सगळं. आपलं याच्या विरुद्ध आहे सगळं. लक्षात ठेवा दादा. गरोदरपणामध्ये आपली असणारी मम्मी काय करते माहितीये का? बरं झालं जुन्या काळात मम्मी पप्पा नव्हते, नाही तर तुकाराम महाराजला अभंग असा लिहावा लागला असता, तुम्ही मम्मी पप्पा. नाथ महाराज म्हणले असते दादा, मम्मी जगन्नाथ पप्पा जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. नाही तर आजचाच अभंग, तुम्ही संत मम्मी पप्पा कृपावंत,
असं झालं असतं ना दादा. लक्षात ठेवा दादा. बघा आजची मम्मी आहे ती आई नाही आहे दादा. गरोदरपणामध्ये सलमानची शाहरुखचे चित्रपट बघते आणि त्या गर्भावर तेच संस्कार होतात. लक्षात ठेवा दादा. मग तिच्या उदरी एखादा संत महात्मा जन्माला कसा येईल? कसा येईल सांगा ना तुम्ही. अरे दादा सलमान शाहरुखचे जर चित्रपट जर तुम्ही गरोदरपणात बघत असताल तर जन्माल्यावर पहिलीला तर पहिली ढिशिमईला हाणतो ते, बापाला हाणतो. मग नंतर महाराज लोकांकडे ते जन्मपत्रिका घेऊन महाराज असं कसं जन्मलं बघा बरं काही ग्रहदशा. अरे तुम्ही संस्कारच चांगले नाही केले. हा दोष कोणाचा आहे? तर माय बापाचा. लक्षात ठेवा. अरे मशिनरी कितीही बिघडू द्या, मशिनरी कितीही बिघडू द्या, मोटरसायकल किती बिघडू द्या, पण मेकॅनिकल बिघाडा नाही पाहिजे. लक्षात ठेवा बरं का. विद्यार्थी कितीही बिघडू द्या पण मास्तर लोक बिघडले नाही पाहिजे. लक्षात ठेवा दादा. लक्षात ठेवा दादा. अरे विद्यार्थी कितीही बिघडू द्या पण मास्तर लोक बिघडले नाही पाहिजेत. अरे आपली लेकरं कितीही बिघडू द्या फक्त मायबाप बिघडले नाही पाहिजे. हे लक्षात ठेवा दादा. म्हणून सुज्ञ आहात ना तुम्ही, हिंदू धर्मातले आहात ना दादा. अरे छत्रपतीच्या असणाऱ्या पवित्र पावन स्वराज्यातले तुम्ही आहात ना दादा. तर हिंदू म्हणून जागा आणि हिंदू म्हणून मारा दादा. अरे जातीपातीचं राजकारण थोडं बाजूला ठेवा. अरे बांगलादेशमध्ये दादा जात पाहून माणसं मारली नाही, फक्त हिंदू आहे का म्हणून माणसं मारली. हे लक्षात ठेवा. हिंदू आहेत का म्हणून माणसं मारली. म्हणून आपण हिंदू आहोत दादा. अरे ज्या छत्रपती शिवाजी राजेने एका भगव्या ध्वजाच्या खाली सगळ्या रयतेला 18 पकड जातीला आणलं दादा. लक्षात ठेवा. त्या छत्रपती राजांची शिकवण आहे दादा, शिवाजी राजांची दादा. आम्हाला एवढं लक्षात ठेवा दादा. ती शिकवण कायमस्वरूपी ध्यानात ठेवा दादा. लक्षात ठेवा. म्हणून आमच्या घरामध्ये तुकोबारांची गाथा असावी, आमच्या घरामध्ये ज्ञानोबारांची असणारी भावार्थी दीपिका असावी. अरे आमच्या घरामध्ये स्वामी विवेकानंदाचं चरित्र असावं. लक्षात ठेवा दादा. थोर वीर महापुरुषांची चरित्र आमच्या घरामध्ये असावी. पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो दादा, अरे आमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी राजेंचं शिवचरित्रही असावं. ही काळाची गरज आहे. लक्षात ठेवा दादा. माझा छत्रपती शिवाजी राजा राजमाता जिजाऊ साहेबांनी पाळण्यात टाकलं त्यांना. ऐका, उमाबाईने दोर हातामध्ये धरले, जिजाऊ महासाहेबांनी तो दोर हातामध्ये धरला, लक्ष्मीबाईने तो दोर हातामध्ये धरला आणि सुंदर असा पाळणा त्या छत्रपती शिवाजी राजांचा जिजाऊ महासाहेब गाऊ लागले. लक्षात ठेवा. पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला असा केसरी, बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो. थोडा आवाज द्या. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी चला मंदिरे केली आरास नाना परी, नाव घाली ती दासी सुंदरे जो बाळा जो रे जो. नाव घाली ती दासी सुंदरे जो बाळा जो रे जो. सगळ्यांनी टाळी वाजा. माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा पाळणा आहे. काल शिवजन्मोत्सव झालेला आहे म्हणून आज मुद्दा म्हणून पाळणा गातोय. लक्षात ठेवा दादा. तिसऱ्या दिवशी वाजली घंटा शिवनेरी गडावर आनंद मोठा, उठा बायानो संतोडा वाटा जो बाळा जो रे जो. उठा बायानो संतोडा वाटा जो बाळा जो रे जो. उठा बायानो चौथ्या दिवशी केला श्रंगार आले तानाजी मामा शिलार, धन्य शिवाजी सशोभे सरदार जो बाळा जो रे जो. धन्य शिवाजी सशोभे सरदार जो बाळा जो रे जो. धन्य शिवाजी जो बाळा जो रे जो. धन्य शिवाजी सरदार जो बाळा जो रे जो. पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली, जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो रे जो. जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो रे जो. जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो रे जो. बाळा जो रे जो बाळा जो रे जो. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी राजे दादा प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढू लागले दादा. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली दादा. अनेक असणारे राजे बघितले आम्ही, दह्या दुधाने अभिषेक घालणारे, पण एकच राजा या महाराष्ट्राच्या मातीने संबंध असणाऱ्या 18 पगड जातीने बघितला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा दादा. त्या राजाने दादा स्वतःच्या रक्ताने अभिषेक घातला. लक्षात ठेवा. स्वराज्याची शपथ घेतली आणि मग तानाजी, येसाजी, बाजी, नेताजी अशी मर्द मराठे मावळे दादा एक 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 येऊन दादा छत्रपती शिवाजी राजेंना मिळू लागले. एवढं लक्षात ठेवा दादा. वज्रमूठ तयार झाली. अरे कणभर मावळे हाताशी धरले
अरे मनभर मुघलशाहीला, मनभर आदिलशाहीला, कुतुबशाहीला यात महाराष्ट्राच्या मातीत गाडलं दादा. त्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात दादा. नावातच ताकद आहे. शी म्हणजे शिकणे, वा म्हणजे वागणे आणि जी म्हणजे जिंकणे. लक्षात ठेवा दादा. या जगामध्ये बायकोच ऐकणारे अनेक जण आहेत. या जगामध्ये बायकोच ऐकणारे अनेक जण आहेत, पण आईचा ऐकणारा दादा खराखुरा राजा एकच होता, म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा. लक्षात ठेवा. अरे त्या शहान जहानने दादा मुमताजचं ऐकलं दादा. मुमताज साठी दादा ताजमहल बांधलं. प्रेमाचं प्रतीक, जगातलं आठवं आश्चर्य म्हणतात त्याला. लक्षात ठेवा दादा. पण माझ्या छत्रपती शिवाजी राजेनं दादा राजमाता जिजाऊ साहेबांचं ऐकलं. एवढं लक्षात ठेवा. तर हिंदवी स्वराज्यच निर्माण केलं, हे लक्षात ठेवा. म्हणून आज्ञा होती मा जिजाऊची. ऐका, जिथे समर्थांची युक्ती, जिथे समर्थांची युक्ती, जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजेंची शक्ती एकत्र आली, त्याच वेळेला हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. लक्षात ठेवा दादा. म्हणून त्रिवेणी संगम दादा या स्वराज्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो, हे लक्षात ठेवा दादा. म्हणून म्हणावंसं वाटतं दादा. बघा, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. ऐका तोरण संग्राम. काळ होता 1670 दादा. आणि राजमाता जिजाऊ साहेब राजगडाच्या बाले किल्ल्यावर बसले होते. राजमाता राजगडाला, राजगडाला. हा. क्या बात आहे. ऐका, वीर तानाजी मालुसरे. गड आला पण सिंह गेला. राजमाता जिजाऊ साहेब राजगडाच्या बाले किल्ल्यावर बसलेल्या होत्या. थंडीचे दिवस, जानेवारीचा महिना, सूर्याची हजारो किरण सह्याद्रीचा आसमंत त्या ठिकाणी दादा सुवर्णयुक्त करीत होते. आणि जिजाऊ साहेब सबंध मावळ प्रांताकडे बघत होते. आणि समोर दिसला तो कोंढाणा किल्ला. राजमाता राजगडाला, राजगडाला. सकाळीच बसल्या उन्हाला, सहज पाहिले किल्ले कोंढाण्याला. बोलावून घेते महादेवाला, सांग निरोप माझा शिवाला. जर बसला असेल भोजनाला, हात धुवून याव राजगडला, याव राजगडला. महादेव रामोशीने घोड्याला सज्ज केलाय. घोड्याला टाच मारली, निघाला रामोशी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या ओलांडे. असं म्हणतात या सह्याद्रीची सैर फक्त 3 जण करू शकले. नंबर 1 वाघ, नंबर 2 वारा आणि नंबर 3 छत्रपतींचे मावळे. आसमंतामध्ये घोड्याच्या टापाची धूळ उडू लागली आणि हादरला सह्याद्री. बघता बघता रायगड बघितला. सबंध महाराष्ट्राची राजधानी तो रायगड. छत्रपती शिवाजी राजे सुरतेची लूट करून आले होते. लोहगडावर खजिना ठेवला होता सुरतेचा. आणि राजा रायगडाचं काम बघण्यासाठी सदा रायगडावर जाऊन बसले होते. हिरोजी इंदुरकर हात जोडून उभा होता. एका मावळ्याने सांगितलं, राजा हिरोजी इंदुरकरांनी स्वतःची शेतीबाडी विकली रायगडाच्या कामाकरता. राजा आनंदित झाले. अरे, आम्ही सुरतेकडे असताना तुम्ही इकडे रायगडाचं काम बंद नाही ठेवलं, स्वतःची जायदाद विकली. काय पाहिजे ते मला. डोळ्याला पाणी आलं हिरोजीच्या. राजा, मी माझी जायदाद शेतीबाडी विकली, घरदार विकलं, मुलं उघड्यावर पाडली. तुमच्याकडून इनाम घेण्यासाठी नाही, जहागीर मिळवण्यासाठी नाही राजा. फक्त या सेवकाची, या हिरोजी इंदुरकरची एकच मागणी आहे, या जगदीश्वराच्या पायरीला माझं नाव लावावं. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. कधीतरी रायगडाला जा आणि पाहती पायरी. काय निष्ठावान मावळे होते दादा. महादेव रामोशी 2000 पायऱ्या ओलांडतोय आणि तिथं उपस्थित राहतो दादा. प्रणाम केला राजाला, शिवाजी राजाला. एकदा टाळी वाजवतात आमच्या विठ्ठल दादा करता, आमच्या गुणवाना करता, आमच्या पंढरनाथ महाराज शंकर महाराजांसाठी सुंदर अशी टाळी होत्या दादा. सुंदर असं नियोजन आहे. कोहगावचं आमच्या सरपंच साहेबाचा, एकदा सरपंच साहेबांसाठी टाळी होत्या दादा. दादा
केला राजाला शिवाजी राजाला राजा महासाहेबांची आज्ञा आहे काय जर बसला असेल भोजनाला आता धुंड यावं राजगडला जिरहाजी कृष्णा घोडीला सज्ज केलं अष्टप्रधान मंडळी आणि मावळे पाठीमागे धावू लागले आणि बघता बघता राजगड गाठला जिजाऊ मासाहेबांच्या चरणावर राजा नतमस्तक झाले डोक्यावरून हात फिरला जिजाऊ मासाहेबांना शिवा अरे त्या राजाच्या पाटलाचा चौरंग करणारा तू हो मासाहेब कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईप्रमाणे मांडणारा तूच हो मासाहेब मग तुझ्या स्वराज्यात चाललं काय झालं मासाहेब त्या उदय भानाने कमल कुमारीला पळवून आणलंय ही शब्द ऐकले राजोनं निघाली भवानी तलवार मेणातली बाहेर महासाहेब कोणी जर दुष्ट दुर्जन जर माता भगिनीकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याचं शिरकलम करण्याचं धाडस आमच्यामध्ये आणि म्हणून आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं जडद इडी प्रीत अरे लाख संकट झेलून येईल अशी पहाडी छाती देव देशान धर्मापायी प्राण घेतला हाती आणि मग त्यावेळेला दादा अष्टमीचा मुहूर्त ठरविला मासाहेब येणाऱ्या अष्टमीच्या मुहूर्तावर कोंढाणा किल्ला स्वराज्यात घेतला जाईल आणि उदय भान जेरबंद केलं जाईल तितक्यात उमरठ्याचा मावळा आला पत्रिका दिली कोणाचं लग्न आहे तानाच्या पोराचं अरे उशीर केला रे यायला ज्या तिथीला तानाच्या पोराचं लग्न आहे त्या तिथीला आम्ही कोंढाणा किल्ला घ्यायला जाणार आहे संग निरूप माझा तान्हाला संग निरूप माझा तानाला शूर तान्हाला आम्ही जातो मोठ्या लग्नाला जिराजी उमरठ्याचा मावळा परत जातो तानाला सगळी हकीकत सांगतो तानाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा छत्रपती शिवाजी राजा जगला पाहिजे म्हणून वरबाप होते पाहुणे रावळे घरी येत होते मळवट भरलेला होता अरे मळवट पुसला दादा सरदाराची पोशाख घातले पाठीला ढाल लटकले हातात मध्ये तलवार घेतली सोबत घेतले 363 मावळे नंबर 1 शेलार मामा 80 वर्ष नंबर 2 सूर्याजी पंत स्वतःचे बंधू 42 वर्ष आणि 35 वर्षाचे तान ऐका तान्हाजी वीर चालला तान्हाजी वीर चालला शेलार मामा होता जोडीला सूर्याजी बंधू संगतीला अपशकुन झाला तान्हाला जिराजी आंब्याची डहाळी तुटून पडली दादा घुबड वरडू लागले पण अपशकुन मांडणारे ते मावळे कसे राजेंच्या पुढे गेले ऐका आता 14 फेब्रुवारी होऊन गेला आपल्या संस्कृतीचा असणारा तो दिवस नाही एवढं लक्षात ठेवा दादा व्हॅलेंटाईन डे प्रॉमिस डे टेडी डे ही आपली संस्कृती नाही लक्षात ठेवा दादा पण तुम्हाला एक सांगतो या जगातला या विश्वातलं पहिलं प्रॉमिस केलं दादा कोणाला या जगातलं या विश्वातलं पहिलं प्रॉमिस केलं दादा तानाजी मालुसरीनं छत्रपती शिवाजी राजे प्रॉमिस असं बघत असं अरे ताना रायबाचं लग्न आहे कशाला आला राज आधी लगीन कोंढाण्याचा मग रायबा आणि सगळ्या मावळ्याने जय जयकार केला हर आणि निघाले 360 मावळे कोडीवाडा फितूर केला कल्याण दरवाजा उघडायचा सांगितला सूर्याजी बंधूला आणि किल्ल्याच्या पाठीमागून दादा तानाजी मालुसरे 361 मावळ्यासोबत गेले ऐका यशवंती नावाची घोरपड आहे तिच्या कमरेला दोर बांधला ती दोर वर घेऊन गेली दोर बांधण्यात आला दादा 300 मावळे किल्ल्यावर चढले 3 फेब्रुवारीची रात्र ऐका 60 मावळे दरीमध्ये कोसळले मरण पावले दोर तुटला गेला फक्त 300 मावळे वर जिवंत राहिले आणि दादा रात्री 12 वाजता युद्धाला प्रारंभ झाला हर दादा उदय भानाने आवाज ऐकला आणि उदय भान चौतळला आणि तानाजीवर वार करू लागला ऐका तुम्ही दादा ऐका वरतानावर जेव्हा त्यानं केला क्या बात आहे वरतानावर जेव्हा त्यानं केला
ढालीवर झेली वाराला उदय भानाच्या जबर हल्ल्याला तानाजीच्या तोडलं ढालीला जिरहाजी जी तानाजीची ढाल तुटल्या गेली कमरेचा शेला काढला आणि हाताला गुंडाळलेला ऐका तो रणसंग्राम रणांगणामध्ये एखाद्याचा असणारा त्या ठिकाणी तलवार लढत नसते रणांगणामध्ये एखाद्याची तलवार लढत नसते रणांगणामध्ये तो योद्धाही लढत नसतो दादा ऐका त्याचं मनगटही लढत नसतो रणांगणामध्ये दादा लढत असतो त्याचं मन आणि अशी लढणारी मन छत्रपती शिवाजी राजाने निर्माण केली होती ऐका कमरेचा शेला काढला आणि हातावर वार झेलू लागले तानाचे शेवटी शरीर रक्तबंबाळ झालं अरे नाहून निघाला कोंढाणा किल्ला दादा तो कोंढाणा किल्ला सुद्धा घाय मोकळून लढत असेल त्या दिवशी आणि शेवटचा वार उदय भानाने केला तो मानेवर तानाजीच्या पडला तर बेंबी पर्यंत गेला आणि तानाजी धारा तेवती पडली हे बघितलं 80 वर्षाच्या शेलार मामानं ऐका तर संग्राम एकीकडे दादा हिंदवी स्वराज्याचा मावळा 80 वर्षाचा दादा मर्द मराठा मावळा शेलार मामा आहे आणि एका बाजूला 25 वर्षाचा उदय भान तरुण आहे पण मुघलांचा सरदार आहे लक्षात ठेवा पाहतो रणसंग्राम मामाने बघितलं ताना खाली पडला आणि मामाने दादा उंच अशी उडी मारली कशी मारली मामानं मारली उड्डाणाला मामानं मारली उड्डाणाला उभा चिरलं उदय भानाला जिरहाजी उदय भानाचे 2 तुकडे झाले गंज पेटण्यात आले राजा कोंढाणा किल्ल्यावर आले आणि समोर बघितलं तर ताना मरून पडला डोळ्याला पाणी आले ताना या स्वराज्याचा सिंह होताच रे अरे सिंहासारखा वागणारा सिंहासारख्या देहाचा आणि धाडशी असणाऱ्या त्या ठिकाणी नेतृत्वाचा तू असणारा व्यक्तिमत्वाचा असणारा ताना होतास रे पण आज मरण पावला पण ताना देहाने जरी मरण पावला अशी पण तुझ्या नावाने चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहशील मावळे म्हणले राजा कोणतं नाव आजपासून या किल्ल्याचं नाव सिंह राजेनं नामकरण केलं किल्ल्याचं गड आला पण सिंह गेला लक्षात ठेवा दादा ओम नमो श्री जगदंबे अरे वा टाळी वाजवा दादा विठ्ठल दादा करता शाहीर हा महाराष्ट्राचा शूरता नाच गात गुणगान जिरहाजी हा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 गजानन महाराज की झालेले कीर्तनरूपी सेवा संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो या ठिकाणी वेगाच्या भरात काही चुकीचं बोललो असेल ते माझ्या बुद्धीचे दोष माना जी काही चांगलं बोललो असेल ती गुरुवार यांची कृपा या ठिकाणी आहे गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दुश्चित्ते सोमभावी पूर्ण ज्ञाती या सकळाती विनवणी आदरणीय गुरुस्थानी असणारे विठ्ठलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सगळे संस्थेतले विद्यार्थी असतील आदरणीय विठ्ठलजी महाराज ढोकर महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट मृदंगाचार्य त्यांची सुंदर अशी मृदंग साथ लाभली त्यांना धन्यवाद महाराष्ट्रातील गाण कोकिळा उभ्या महाराष्ट्राने ज्यांना असणार त्यांच्या आवाजाने वेळ लावला दादा असे पंढरनाथ दादा कदम त्याच्यानंतर दादा उत्कृष्ट गायनाचार्य संगीत विशारद आमचे शंकरजी महाराज इंगोले त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे सुंदर असं नियोजन आयोजन आहे सरपंच साहेबासाठी एकदा सुंदर अशा टाळ्या होत्या आमच्या भाऊसाठी वर्षाताईंसाठी
हे सुंदर असं आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. माधवभाऊ असतील आणि सगळी काही मंडळी दादा वारकरी जीवन असणारे या ठिकाणी युट्यूब चॅनल उपलब्ध आहे. ज्याला कोणाला ही कीर्तन पुन्हा नंतर बघायचं असेल तर गजानन महाराज गोंदीकर या नावाने सर्च करा. अनेक शिवचरित्र अनेक पोवाडे अनेक असणारे त्या ठिकाणी दादा संभाजीराजांचे चरित्र आणि कीर्तन तुम्हाला त्या युट्यूब चॅनलला ऐकायला मिळतील. गजानन महाराज गोंदीकर या नावाने तुम्ही सर्च करा आणि अनेक कीर्तनाचा आस्वाद तुम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊ शकतात. सुंदर अशी साऊंड सिस्टीम. सगळ्यांना धन्यवाद. कृपया कोणी उठू नका, 2 मिनिट थांबा.